नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, सध्या चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी बद्दलचे जे व्हिडिओ सर्वत्र YouTubeवर फिरत आहेत. मित्रांनो, हे YouTubeवरचे व्हिडिओ कितपत खरे आहेत, हे तुम्ही जाणून घेऊ शकता मित्रांनो. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी खरं नेमकं काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. ई-के-वाय-सी बद्दलची खरी माहिती मी देणार आहे. अदिती तटकरे मॅडमनी यांनी त्यांच्या ट्विट करून सांगितलेलं आहे की ई-के-वाय-सी बद्दल नेमकं कोणतं तुम्हाला काम करायचं आहे हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अदिती तटकरे मॅडम यांनी एक्सपोस्टवर ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली. तसेच ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागाकडून निदर्शनास आली आहे. तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत ई-के-वाय-सी न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या अर्जदारांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधायचा आहे. हे मुख्य आहे मित्रांनो, महिला व बालविकास विभाग यांच्याकडे तुम्हाला ई-के-वाय-सी बद्दल जाऊन बोलायचं आहे. या सर्व प्रकरणाची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते. हेच मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की तुमची ई-के-वाय-सी बद्दलचे जे कोणती प्रश्न असतील तुमचे, ते प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे संपर्क साधूनच करता येणार आहेत. इतरत्र कोणतेही व्हिडिओ तुम्ही पाहू नका मित्रांनो, इतरत्र कुठेही तुम्ही जाऊ देखील नका. फक्त महिला व बाल कल्याण विभाग यांच्याकडे जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी बद्दल तक्रार नोंदणी करू शकता किंवा आमचे पैसे आले नाहीत याबाबत त्या ठिकाणी तुम्ही चर्चा करू शकता मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.